इंडेक्शन रूरल अस्थि संस्था आणि स्नायू संस्था. नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर मध्ये आपलं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण शरीराच्या अनेक महत्त्वाच्या संस्थांबद्दल माहिती घेतली. आज आपण अस्थि संस्था आणि स्नायू संस्था म्हणजेच आपले शरीर कसे हालचाल करते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. अस्थि संस्था म्हणजेच हाडे. आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार आणि आधार मिळतो तो हाडांमुळे. आपल्या शरीरात लहान मोठ्या आकाराची एकूण 206 हाडं आहेत. ही हाडे एकत्र येऊन एक सांगाडा तयार करतात, ज्याला आपण अस्थि संस्था असं म्हणतो. आपल्या हात आणि पायांमध्ये जवळपास 100 हाडं असतात. ही हाडे मजबूत असली तरी ती स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत, कारण 2 हाडं जिथे एकत्र येतात तिथे सांधा तयार होतो. गुडघा, कोपर, खांदा, मनगट आणि घोटा हे काही महत्त्वाचे सांधे आहेत. या सांध्यांमुळेच आपण आपले हातपाय वाकवू शकतो, हलवू शकतो आणि यामुळेच आपण शरीराची हालचाल करू शकतो. सांधे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांची हालचाल करण्याची क्षमता वेगळी असते. आता पाहूयात स्नायू संस्थेची ओळख. मांसपेशी. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे स्नायू असतात, ज्यांना आपण मांसपेशी म्हणतो. हे स्नायू हाडांना जोडलेले असतात. जेव्हा स्नायू आकुंचन पावतात म्हणजेच लहान होतात, तेव्हा ते हाडांना ओढतात आणि त्यामुळेच हालचाल होते. स्नायू पुन्हा प्रसरण पावल्यावर म्हणजे मोठे झाल्यावर हाडं त्यांच्या मूळ जागेवरती येतात. स्नायूंच्या याच आकुंचन आणि प्रसरण क्रियेमुळेच आपल्या शरीराची हालचाल शक्य आहे. आपली त्वचा हे आपल्या संपूर्ण शरीराचे आवरण आहे. ती आपल्या हाडांचे, स्नायूंचे आणि इतर नाजूक अवयवांचे बाहेरील वातावरणापासून संरक्षण करते. हाडे आणि स्नायूंच्या आरोग्याची काळजी. आपली हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यासाठी संतुलित आणि पोषक आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. नियमित व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात आणि हाडांची घनता टिकून राहते. कोणतीही दुखापत झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपली अस्थि संस्था आणि स्नायू संस्था मिळून आपल्याला हालचाल करण्याची क्षमता देतात. त्याची काळजी घेणं आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढील भागात ज्या संस्थेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते म्हणजेच पचन संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.